शेतकरी मित्र नमस्ते. श्री कृषीभूषण आर.डी. पाटील सर तंत्रज्ञानांतर्गत आपण आज 30 जुलै रोजी बांबवडे या ठिकाणी आपल्या ग्रुपचे पहिल्यापासूनचे सभासद शेतकरी राहुल पाटील सर यांच्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत. राहुल सर नमस्ते. नमस्कार. एकंदरीत आपली ही 10,001ची व्हरायटी आहे. हां, या व्हरायटीचं गेले 3-4 वर्ष झालं आपण आपले तंत्रज्ञान वेगवेगळ्या पिकासाठी प्रोडक्ट वगैरे वापरत असता. होय. पण यावर्षी आपण जे 10,001ला जे वापर केला हां, याच्यामध्ये आज जर वाढ जर पाहिली तर वाढ आज एकदम जाडी पान मजबूतपणा आणि एकदम 4 महिन्यात 9 कांड्यावर आहे. आणि टोटली राहुल सर 15 कितीची लागण आहे ही? 15 मार्च. 15 मार्च लागण म्हणजे आज बरोबर 4.5 महिने झाले. हां, मग 4.5 महिन्यामध्ये आज आपली जवळजवळ एक 9 कांडे आहेत. 8-9 कांड्यापर्यंत वाढ गेलेली आहे. हम्म. एकंदरीत आपण जे खताचं वगैरे नियोजन करत असतो रासायनिकचं वगैरे यावेळेला एक वेगळं मागाशी तुम्ही बोलला की यासाठी रासायनिकचा वापर आपण किती केला? बेसल डोस काय सुद्धा घातला नाही. बेसल डोस घातला नाही, पुन्हा भरणीच्या वेळेलाही भरणीच्या वेळी पण काय नाही घातलं. काहीच न घालता फक्त आपल्या फक्त आपलं आर.डी. तंत्रज्ञानचं स्प्रे आणि आळवणी भूमिपावर समृद्धीची आळवणी आणि ड्रिपची खतं. ड्रिपचे खत म्हणजे 1919चा खताचा वापर एवढाच 19 तेवढं प्रत्येक महिन्याला 5 किलो सोडले. तेवढाच वापर केला. पण एवढे आळवणी आणि ऑलराऊंडर नायट्रो पॉवर ह्याच्या फवारणीवर एवढी ग्रीप गेलं असं वाटलं का तुम्हाला? नाही वाटलं. म्हणजे एवढी ग्रीप मलाही आज म्हणजे अक्षरशः शॉक लागल्यासारखं होतंय का, तर इतकी ग्रीप एवढ्या प्रोडक्शनच्या जेव्हा वाढते मला आज पटत नाही. पण प्लॉट स्वतः तुम्ही बोलल्यामुळे ते मला विश्वास ठेवावा लागतो. याला कुठलीही भरकतं घातलेली नाहीत. आणि शेतकरी मित्र हो, जर आपण जाडी जर पाहायची म्हटलं तर आपण या इकडं या राहुल सर, सगळीकडे जर आत पाहिलं तर जाडी इतकी जबरदस्त आहे ऊसाची की कुणीही म्हणणार नाही ह्याला एवढा. आज जर स्ट्रॉंग जर पाना पाहिला आपण, खत घातलं नाही, खत न घालता स्ट्रॉंगपणा मी दाखवतो बघा. कसली जाडी आहे. आत तर जसं जाईल तसं आत ऊस एकदम मजबूत आहे. हा राहुल सर, एकंदरीत आपलं तंत्रज्ञान वापरता त्याच्यावर तुम्ही समाधानी आहात ना? हां, फुल विश्वास. ओके. आणि गेले जवळजवळ 4 वर्ष झालं सातत्यानं वापर चालू आहे आपला, आहे ना? आता हळद लावली तर हळदीलाही वापर करायचा.